भुसावळचे सुप्रसिद्ध उद्योजक आमचे परममित्र माननीय श्री सुरेश महाले साहेब हे अखिल भारतीय महासमितीचे अध्यक्ष या पदावर विराजमान झाले। त्याबद्दल मी श्री सुदाम हिमंतराव बडगुजर आणि सौ राजश्री सुदाम बडगुजर आम्ही दोघं आपले हार्दिक स्वागत करत आहोत। आमच्यातर्फे छोटासा सन्मान आणि आम्ही अशा सदिच्छा देऊ इच्छितो की आपली ही कारकीर्द खूप अशी म्हणजे घवघवीत हो, खूप नवनवीन कार्यक्रम आणि समाजकार्य आपल्या हातून हो। आपण ते करतच आहात, पण आता आपण ज्या खुर्चीवर बसला आहात त्याला मान देऊन आणि सगळ्या समाजाचा विचार करून सर्वसमावेशक कार्य आपल्याकडून घडो हीच आमची सदिच्छा आणि खूप खूप शुभेच्छा। आताच आपण महाले साहेबांचा सत्कार केला। आता ते आपल्या अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष आहेत। तर या नात्याने मी त्यांना एकच प्रश्न विचारू इच्छिते की आता मी पुणे बहुउद्देशीय बडगुजर समाज पुणे मंडळाची सदस्य आहे। आमच्या पुण्यातही आता 26 नोव्हेंबर 2023ला वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे। खरं तर ही काळाची गरज आहे आणि शहरांची, आणि आता आपण अखिल भारतीय बडगुजर समाजातर्फे ही वधूवर मेळावा डिसेंबरमध्ये आयोजित केलेला आहे, 24 डिसेंबर 2023 रोजी। म्हणजे थोडक्यात तर काय, 1 महिन्याच्या अंतराने हे 2 वधूवर मेळावे होत आहेत। वधूवर मेळावे होणे ही जरी काळाची गरज असली तरी हे दोघं लागोपाठ येणारे मेळावे समाजास किती लाभदायक होतील किंवा पालकांना किती सॅटिस्फाईड करतील, आपल्याला काय वाटतं अध्यक्ष या नात्याने? आपण म्हटल्याप्रमाणे ताई ही काळाची गरज आहे। 2017 पासून जवळपास 6 ते 7 वर्षाचा कालावधी झाला आपला वधूवर परिचय मेळावा झालेला नाही, आणि अखिल भारतीय ही बडगुजर समाजाची मातृसंस्था आहे, आणि मातृसंस्थेचा हा मेळावा हा खूप महत्त्वपूर्ण मेळावा आहे, आणि समाजाच्या लहान सर्व घटकांपासून हा त्यांना समाविष्ट करणारा आहे। आणि बहुसंख्य समाज हा जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये विभागला गेलेला आहे। पुण्याचा मेळावा सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा समाजाला लाभ होणारा आहे। तर दोन्ही मेळाव्यांमुळे समाजाचा हा फायदाच होणारा आहे, आणि त्यात समाजाला कुठला लाभ घ्यायचा, ज्यांना शक्य असेल ते पुण्यात जाऊ शकतात, ज्यांना शक्य नाही ते जळगावामध्ये येऊ शकतात। तर या दोन्ही मेळाव्यांमुळे समाजाचा लाभच होणार आहे, आणि त्यामुळे बरेचसे विवाह घडून येतील, त्यामुळे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। खरं तर महाले साहेबांनी खूप समर्पक असं उत्तर दिलेलं आहे। एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण खरं मेळावे कुठेही होऊ दे, त्या मेळाव्याचा फायदा फक्त आपल्या उपवर आणि वधू यांना होतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि त्यातनं त्यांनी घ्यावा। आणि तो मेळावा कुठेही असू देत, फक्त सगळ्यांची लग्न जुळून यावीत, लग्न गाठी व्हाव्यात आणि खूप खूप लग्न व्हावे एवढीच आपण शुभेच्छा देऊ। आता ह्या मेळाव्याचा अजून एक पैलू म्हणजे ह्या मेळाव्यांची उपवर वधू ज्यांची जी पुस्तिका बनवली जाते म्हणजे त्यांच्या माहितीचा, तर आपणासाठी ही पुस्तिका किती फायदेशीर आहे असं वाटतं? समाजासाठी ताई ही पुस्तिका खूप फायदेशीर असते। त्या दिवशी तुम्ही जरी मेळाव्यात आले तर तुम्ही 5 किंवा 10 लोकांना भेटू शकता। जे समाजात बायोडाटे आले 300-400 लोकांचे तुम्ही त्या दिवशी भेट नाही घेऊ शकत। घरी गेल्यावर निवांत तुम्ही ते पुस्तक वाचण्यात येईल तुमच्या, आणि त्या अनुषंगाने आपल्यास कोण योग्य वाटतं त्या वधूवरांना आपण फोन करतो। याचं एक उदाहरण माझ्या पुतण्याचं सुद्धा लग्न याच माध्यमातून आम्ही जुळवलेलं आहे। पुस्तिका निघाल्यावर 1 ते 1.5 वर्षाच्या अंतरानं ते लग्न पुस्तकात पाहून ते जुळून आलेलं आहे। तर म्हणून पुस्तिकेचा लाभ हा सर्व समाजाला होतो। बरोबर, म्हणजे तो एक फक्त पिरियड असतो, आपल्या सगळ्यांचा परिचय होत असतो। पूर्ण समाजाची तुम्हाला माहिती आहे का, कोण वधू कुठे आहे आणि कोण वर मुलगा कुठे आहे तुम्हाला माहिती नसते। ठराविक तुमच्या नात्यागोत्यातली तुम्हाला माहिती असतात, परंतु पुस्तकामुळे तुम्हाला पूर्ण समाजाचं म्हणजे अखिल भारतीयमधलं गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश कुठे कुठे आपले समाज बांधव आहेत त्याची माहिती मिळते, आणि तिथले वर आणि वधूची माहिती आपल्याला ज्ञात होते, आणि मग ते आपल्याला म्हणजे की कायमस्वरूपी आपल्या जवळ राहते। आणि हा सगळा विषय म्हणजे सत्य डाटा असतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। विचार करण्याची आपल्याला त्यात खूप मोठी संधी असते की बुवा हा बायोडाटा कसा आहे, हा बघा, याची जन्मतारीख कशी, याची तिथी कशी, याचे गुण जुळतात की नाही जुळतात, असा भरपूर वेळ असतो त्यात।
आणि त्या अनुषंगाने आपण फोन करत असतो त्या. आणि धन्यवाद. सर, आपलं काय मत आहे? खरं म्हणजे 2006 पासून मोठ्या प्रमाणावर सर्वसमावेशक असे परिचय मेळावे जे आहे ते होत आहेत. यावर्षी देखील महासमितीच्या माध्यमातून आणि पुणे मंडळाच्या माध्यमातून बुधवार परिचय मेळावा या ठिकाणी होतो आहे. परिचय मेळावा जो आहे हा नीड ओरिएंटेड अशा प्रकारचा उपक्रम आहे. खरं म्हणजे विवाह इच्छुक जे युवक युवती आहेत तर त्यांच्या गरजा लक्षात घेऊन या ठिकाणी हा वधूवर परिचयाचं मेळाव्याचं जे काही आयोजन आहे हे दोन्ही ठिकाणी होत आहे. खरं म्हणजे या परिचय मेळाव्यामध्ये युवक आणि युवती या दोघांनी परिचय देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. यासाठी त्यांना परिचय पत्र जे आहे ते देण्यात येतं आणि या परिचय पत्रावर संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली असते आणि प्रत्यक्ष आपला परिचय करण्यात काही अडचणी ज्यांना येत असतील तर त्यांनी ते परिचय पत्र वाचून आपला परिचय करून दिला तरी देखील ते चालणार आहे. त्याचप्रमाणे हे जे काही परिचय पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होतं याच्यामध्ये समाजाच्या आता ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवर प्रकाश टाकणारे जे काही लेख आहेत या लेखांचा देखील समावेश करण्याचा मनोदय या ठिकाणी संबंधित मंडळाचा असणार आहे आणि म्हणून हा परिचय मेळावा आणि परिचय पुस्तिका ही सर्वांसाठीच फायदेशीर आणि उपयुक्त ठरणार आहे. हे अशा या दोन्ही मंडळांना खूप खूप शुभेच्छा. खूप छान. सर, आपलं काय मत आहे? मी लीलाधर वधूवर परिचय मेळावा प्रमुख अखिल भारतीय बडगुजर समिती या नात्याने मी आपला सहसा सांगू इच्छितो की गेल्या 2017पासून जसं महासमितीने वाटतं 2000 सुधीर भाऊ होते त्यांनी वधूवर पुस्तिका प्रकाशित केलेली होती. त्यानंतर अंमळनेर येथील मंडळाने सुद्धा एक वधूवर पुस्तिका प्रकाशित केलेली होती. परंतु समाजामध्ये त्याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही आणि लोकांचा कल घेतला असता, समाजबांधवांचा कल घेतला असता. लोकांची अशी अपेक्षा आहे की मेळावे हे प्रत्यक्ष म्हणजे ऑफलाईन व्हावेत अशी लोकांची अपेक्षा होती आणि त्या उद्देशाला अनुसरून आम्ही आमच्या कार्याची सुरुवात केली आणि आम्हाला या बाबतीत बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगाव यांच्याकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्याशी महासमितीने टायअप करून हा मेळावा जळगाव इथं 24 डिसेंबरला घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. परंतु महासमितीद्वारे असं आम्ही सगळ्याच आपल्या बडगुजर समाजातील जेवढे गावं आहेत त्या ठिकाणची जेवढी समाज मंडळ आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा हा मेळावा आहे. हा कुठल्याही एका व्यक्तिगत मंडळाचा मेळावा नाही तर पूर्ण समाजात म्हणजे महासमितीच्या अंतर्गत असलेली ही जी मंडळ आहे यांना सोबत घेणारा हा मेळावा आहे. त्याच्यामुळे हा मेळावा 100% यशस्वी होणार. त्यातून उपवर मुलामुलींचा निश्चित फायदाच होणार आहे असं आम्हाला वाटतं. तर म्हणेल ह्या 1-2 वर्षात जे ह्या इच्छुक जे युवक युवती आहे त्यांच्यासाठी पुण्याचं मंडळ महासमिती एक प्रकारे त्यांना 2-2 कार्यक्रम पसंतीसाठी त्यांना उपलब्ध आहे. तर मी त्या युवक युवतींना मी भाग्यवान समजतो की त्यांना या एकच वर्षामध्ये 2-2 ठिकाणी पसंतीसाठी आणि त्या कार्यक्रमासाठी जाता येणार आहे आणि त्यांच्या पालकांनासुद्धा त्यांच्या मुलामुलींना न्याय जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने न्याय या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यामुळे त्यांना आपल्या मुलामुलींना न्याय देता येणार आहे. माझं एकच म्हणणं राहणार आहे की 2006, 2009, 2016 आणि 2020 आणि त्याच्या व्यतिरिक्तही धुळ्या व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी मेळावे झालेले ते खूप चांगल्या पद्धतीने झालेले. फक्त यावेळेस एकाच वर्षामध्ये 2 मेळावे होत असताना कार्यकर्त्यांनी हे भान ठेवलं पाहिजे की बा आमचा मेळावा हा तुमचा मेळावा असं हे न करता या युवक युवतींसाठी आणि पालकांसाठी ही संधी आम्ही उपलब्ध करून देत आहे. आमच्या मंडळाच्या कामकाजाच्या उपलब्धतेनुसार कदाचित पुण्यासारख्या ठिकाणी जे आपण म्हणतो की बा आपले मुलं शिकलेले सवरलेले तर पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा जास्त शिक्षित वगैरे मुलं मुलींची गाठभेट होऊ शकते, त्यांच्या पालकांची होऊ शकते. तसंच जे व्यापारी आहे, शेतकरी आहे किंवा शिकलेले मुलं वगैरे जे त्यांच्या जळगावमधल्या होणाऱ्या मेळाव्यामध्ये सुद्धा प्रत्यक्ष
भेटवून कदाचित या वर्षामध्ये जास्तीत जास्त लग्न जमतील अशी मी या दोन्ही संस्थेमार्फत आशा व्यक्त करतो आणि या दोन्ही संस्थेचा मी आभारी आहे की बुवा त्यांनी हे असे मेळावे बऱ्याच वर्षानंतर या कोरोना काळानंतर हे लगेच कामकाज हाताशी घेतलेले आहे। याच्यासाठी माझ्या अनुभवाच्या हिशोबाने या दोन्ही संस्थांना जी काही याच्यामध्ये प्रॉपर गाईडलाईन म्हणा किंवा आम्ही जे चुकलेलं आहे त्याच्यामध्ये कशी सुधारणा होऊ शकते याचे कदाचित माहिती मी त्यांना देऊ शकतो आणि कदाचित झालेल्या मेळाव्यांपेक्षा जो 2016मध्ये 8,000 समाज बांधव एकत्र आले होते तर कदाचित त्याच्यात काही चुका असल्यामुळे जर कमी आलेले असतील तर या जळगावसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी त्याच्याहीपेक्षा जास्त लोक कसे उपलब्ध राहतील आणि या युवक युवतींना कशी जास्त चांगली संधी आणि न्याय मिळू शकेल याच्यासाठी मी केव्हाही मदतीला तयार आहे। धन्यवाद। खूप छान खूप छान। खरं तर भाऊंनी खूप छान मेसेज दिला आहे। मेळावा कुठेही होऊ दे, फक्त खूप अशा लग्नगाठी जुळवून याव्या, कारण हे आपल्या समाजाचं लग्न असणार आहे, बडगुजराने बडगुजराशी केलेलं लग्न होणार आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे। म्हणून खूप लग्न जुळवून यावेत। ह्या दिवाळीनिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देत ही सदिच्छा व्यक्त करूया। सर, आपण काय बोलू इच्छिता याविषयी? तर आपल्याला बडगुजर समाजाला अनेक आपल्या 5-6 वधूवर मेळावा झालेले आहेत आणि त्याचा भरपूर अनुभव आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं परत अजून आपल्या काही चुका झालेल्या असतील ते आपण दुरुस्त करून आता हा नवीन परत वधूवर मेळावा घेत आहोत आणि एकाच वेळेस 2 ठिकाणी होत आहेत। हे सुद्धा समाजासाठी आनंदाचं आहे आणि विशेष म्हणजे की महत्त्वाचं की प्रत्येक वधू आणि वर यांच्या पालकांनी निश्चित ही काळजी घ्यावी की मी कसं नाव देऊ। प्रश्न कसा निर्माण होतो की मी प्रतिष्ठित आहे आणि मी माझं नाव कसं देऊ। वरसुद्धा वधूचे पालकसुद्धा म्हणतात किंवा वराचे पालकसुद्धा म्हणतात की माझ्या समाजात खूप ओळख आहे तर माझं आपोआप जमेल, परंतु असं न करता प्रत्येक समाजाचे ज्याच्याकडे वर आणि वधू असतील त्यांनी खरोखर आवर्जून वधू आणि वरचं नाव द्यावं आणि समाजाच्या पुस्तकामध्ये जे नाव येतील आपोआप कुठे ना कुठे या ठिकाणी जेवढे नावं येतील पुस्तकांमधनं नावं सोडून आपल्याला समाजाला ज्यावेळेस वधूच्या पालकाला वराच्या पालकाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस ती पुस्तिका पाहून आपल्याला परत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल। एखादी स्थळ असं असतं की एकदम जवळचं असतं पण आपल्याला माहीत नसतं, परंतु जर असे आपण जर एक विचारसरणी घेतली आणि आपल्या सर्वांची नावं जर नोंदणी केली तर या पुस्तिकेमध्ये निश्चितच आपल्याला वधूवर पालकाच्या मेळाव्यामध्ये आपल्याला सर्वांना मदत होईल। आता विद्याप्रसारक मंडळ जळगाव आणि अखिल भारतीय मार्फत सुद्धा वधूवर मेळावा घेतोय, पुण्यामध्ये सुद्धा वधूवर मेळावा होतोय। दोघांचे जे असतील ताईने सांगितल्याप्रमाणे कोणाचंही लग्न जुळो, समाजाच्या कोणत्याही व्यक्तीचं लग्न जुळो, परंतु समाजाचं कल्याण होईल आणि त्या दृष्टिकोनानं दोघेही वधूवर पालक मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त नावं नोंदली जातील याची समाजाने काळजी घ्यावी। खूप छान खूप छान। पवार साहेब, आपण काय सांगू इच्छिता? किंवा असं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की आपले कार्यकर्ते जे आहेत खूप उत्साह येतो किंवा दोन्ही ठिकाणी जरी मिळावं होतं तर त्या भागातले कार्यकर्ते जोमाने कामाला लागतात, त्यांना समाज बांधवांनी प्रतिसाद दिला पाहिजे, अधिकाधिक आपले जमा केले पाहिजे। याच्यातून वेळ वाचतो, पैसा वाचतो, गरीब माणसाला किंवा प्रवास मानत लांब जाणं किंवा 4 ठिकाणी फिरणं नाही जमत, त्यांना एके ठिकाणी त्या पुस्तकाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध होते आणि संपर्क साधता येतो। हे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि या सगळ्या प्रोग्रामला हार्दिक खूप छान। आता सरांनी जे पॉईंट सांगितला मी पुन्हा हायलाईट करू इच्छिते तर त्या पुस्तकाचा सगळ्यात महत्त्वाचा हाही एक फायदा आहे की आपण स्थळ शोधणं, जाणं, परत प्रवास आहे, थकवा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुस्तकात जर उपलब्ध असेल तर सगळं आपण टाळू शकतो। त्यामुळे ही पुस्तिका खरंच खूप अशी फायदेशीर आहे, हे एकमताने सगळ्यांनाच मान्य आहे। तर असे हे मेळावे कुठेही होऊ देत, फक्त खूप यशस्वी व्हावे ह्याच आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा। आणि आपण सर्व मान्यवरांनी आम्हाला थोडा वेळ दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार। थँक्यू, धन्यवाद।